श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता कसा मी उपकार फेडू, हा देह ओवाळून दूर सांडू. म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. गुरुवाणी पुष्प 4 मधील पाप आणि पुण्य या अध्यायाचे मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, आपल्या धर्मशास्त्रात पाप व पुण्याच्या ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या पूर्णपणे योग्य आहेत. पाप पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात. पापाची व पुण्याची आपापसात वजावट होऊन उरलेले पाप पुण्य भोगावे लागते, अशी एक चुकीची समजूत सामान्यांमध्ये असलेली दिसून येते. पापपुण्यांची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही. संशय व दारिद्र्य हे ज्या ठिकाणी वास करीत असतील त्याला पाप समजावे आणि सर्वांनी आचरण करावे. पापाचे क्षालन झाल्यावरच मानवाच्या जीवनात पुण्याची वाढ होते व जीवनात शांती समाधान निर्माण होते. असे समाधान जेव्हा जीवनात प्राप्त होते तेव्हाच आयुष्यवर्धन होते. प्रत्येक मनुष्यात 2 प्रवृत्ती वास करीत असतात, एक सात्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती. मनुष्याचे मन मुळातच आळशी असते, त्यात ते पुन्हा पुन्हा विकारांकडे धाव घेते. पापकर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पापकर्मांकडेच वळतात. सुधारण्याची शक्यता फारच कमी असते. फक्त मनुष्य जन्मातच पाप पुण्याची कल्पना येऊ शकते. पापाची फेड सर्व जन्मांमध्ये व योनींमध्ये सांगितली आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांनाही पाप पुण्य फेडावे लागते. फक्त पाप किंवा पुण्य कोणते हे त्यांना कळत नाही. म्हणूनच मनुष्य जन्म मिळाल्यावर नीती नियमानुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे. इतर जन्मात अगर योनीत पापकर्म घडले असल्यास ते भोगून संपवून पुण्यकर्मांचा साठा करावा. देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत. देवाचा न्याय कधीच चुकत नाही. जो पुण्यकर्म करील त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल. पापकर्म केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दुःख भोगण्यासाठीच असतो आणि हेच नेमके सामान्य लोकांना समजत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून जरी सर्व सारखेच असले तरी जन्म मिळताना पाप पुण्याचा पात्रतेचा विचार झालेला असतो. तेव्हा देवाच्या कार्यात आपण हस्तक्षेप करू नये. विनाकारण देवाला दोष देऊ नये. कोणत्याही कुळात का असेना, मनुष्य जन्म मिळाल्याबद्दल देवाचे आपण आभारच मानायला पाहिजेत. काही लोकांची कल्पना असते की त्यांना जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्यासाठीच दिलेला आहे, म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. परंतु थोडे जरी प्रयत्न केले तरी ही पापे फेडताना त्यांना आमच्यासारख्या सत्पुरुषांचे दर्शन घडू शकते. पापक्षालनासाठी व मानसिक समाधानासाठी मनुष्य तीर्थयात्रा करतो, परंतु केलेल्या अपराधातून त्याची सुटका होऊ शकत नाही. सिद्ध पुरुषांनी जर मनात आणले किंवा त्यांची जर कृपा झाली तर ह्यातून सुटका होऊ शकते. त्यांना तसा अधिकार असतो. मनुष्याकडून चुका होतात तर काही वेळा नकळत मोठे अपराधही घडतात. काहींच्या मनात पश्चात्तापाची भावना असते, परंतु योग्य परिमार्जन होत नाही, म्हणून एक प्रकारची बोच असते. अशा वेळेस धर्मग्रंथाचे वाचन केल्याने फायदा होतो. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्वांवर आधारित आहेत.
धर्मग्रंथाचा अंतिम उद्देश लोकांना नीती नियमाप्रमाणे वागण्यास शिकवणे, जर चुका झाल्या असतील तर पापक्षालनाचा मार्ग दाखवणे हाच असतो. आपल्याकडून जराशीही चूक झाली तर श्री गुरूंचे अथवा देवाचे नामस्मरण करा. या गोष्टी नेहमी कृतीत ठेवा, आत्मसात करा. सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत. निसर्ग नियमाप्रमाणे काही गोष्टी पाप म्हणून मानल्या गेल्या आहेत. नियतीचे नियम मोडणे हे जरी पाप असले तरी ते तत्व किती पाळावे ह्याला पण काही नियम आहेत. सत्याने वागावे व अहिंसा पाळावी हे जरी खरे असले तरी त्यालाही मर्यादा आहेतच. जोपर्यंत आपल्या जीवाला धोका उत्पन्न होत नाही तोपर्यंत अहिंसा पाळावी. जर आपल्या जीवाला कसल्याही प्रकारे हानी होणार असेल तर हे अहिंसा तत्व बाजूला ठेवावे. स्वतःचा जीव वाचवणे हेच महत्वाचे आहे असे समजावे. आपल्या शरीरात असलेले ईश्वरी तत्व हे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरातील तत्वापेक्षा काकणभर जास्तच महत्वाचे आहे. कारण प्राण्यांपेक्षा मानवी देह केव्हाही श्रेष्ठच आहे. ईश्वर प्राप्तीसाठी फक्त मानव देहच उपयोगी पडणार आहे. भगवत गीतेमध्ये अर्जुनाने कृष्णाला शंका विचारली, देवा, इतक्या लोकांना ठार मारल्यानंतर मला हत्येचे पाप नाही लागणार का? त्यावेळेस भगवंताने असे सांगितले की तू क्षत्रिय असल्यामुळे पराक्रम व शौर्य गाजवणे हे तुझे कर्तव्यच ठरते. शत्रूची हत्या करताना तुला पाप न लागता पुण्यच मिळेल. फक्त ते कर्म करताना जे पुण्य मिळेल ते कृष्णार्पण कर, म्हणजे तुझा पुण्यसंचय न वाढता त्या पुण्यातून तू लवकर मुक्त होशील. व्यवहारात वागताना, आपापला नोकरी व्यवसाय सांभाळताना प्रसंगी खोटे बोलावे लागते. अशा वेळेस त्या त्या खुर्चीची जी कर्तव्य असतील ती प्रामाणिकपणे पूर्ण करावी. त्यामुळेच कोणाला नोकरीवरून कमी करणे, कोणाला कायद्यानुसार शिक्षा देणे ही कृत्ये पापे राहत नाहीत. उलट ह्या कृत्याला सत्सद्विवेक बुद्धीला धरून दिलेला न्याय म्हणतात. ज्याप्रमाणे तुमचे पुण्याचे प्रमाण वाढेल त्याप्रमाणे पुन्हा जन्म घेणे, चांगल्या कुळात जन्म घेऊन उद्धार करणे आणि अनेक जन्म पुण्य उपभोगीत राहणे म्हणजेच त्यासाठी पुन्हा जन्म घेणे हे होय. त्यासाठी भगवंताला असे सुचवायचे आहे की ह्या ठिकाणी पुण्य फार वाढवू नये आणि पापही शिल्लक ठेवू नये. यासाठी निष्काम कर्म करीत राहणे हाच मध्यम दुवा ठरतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.